नमस्कार, मी अमृता आकाश. गुरुकिल्ली यशाची मध्ये आपलं स्वागत. आज आपण आर्थिक स्वावलंबन आणि इंट्राडे ट्रेडिंग याविषयी माहिती घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत तुषार भूमकर सर. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण सरांची ओळख करून देणारी एव्ही पाहूयात. शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, डे ट्रेडिंग, फ्युचर, ऑप्शन्स असे शब्द आपण शेअर मार्केट संबंधी ऐकत असतो. अनेक लोकांना या शब्दांचे अर्थ काय आहेत किंवा कशा प्रकारे या सर्व प्रकारांमध्ये पैशाची उलाढाल होत असते हे माहित नसतं. मुळात शेअर मार्केट विषयीचे ज्ञान आहेच एवढे विस्तृत अथांग सागराप्रमाणे, आणि तुम्ही या सागरामध्ये योग्य ते मार्गदर्शन किंवा ज्ञान न घेता उतरायचं ठरवलं तर तुम्ही नक्कीच बुडणार. परंतु शेअर मार्केट मधील पैसे गुंतवणुकीसाठी आताच्या परिस्थितीनुसार उत्तम पर्याय म्हणजे कमोडिटीज मार्केटमध्ये डे ट्रेडिंग करणे व रोजच्या रोज भरपूर पैसे कमावणे. मग मार्केटमध्ये तेजी येऊ द्या किंवा मंदी येऊ द्या, याचाच अर्थ मार्केट वर गेलं तरीही तुम्ही यामध्ये प्रॉफिट कमवू शकता. मार्केट खाली आलं तरी देखील तुम्ही त्यातून प्रॉफिट कमवू शकता. आहे की नाही गंमत? आपले पैसे वर्षानुवर्ष गुंतवून ते वाढण्याची वाट बघत बसणे कोणाकडे आहे आज एवढा वेळ? मग हवंय ना तुम्हाला डे ट्रेडिंग करण्याचं ज्ञान, आणि ते ज्ञान मिळवण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे तुषार भूमकर सरांचे तुषार भूमकर इन्स्टिट्यूट प्रायव्हेट लिमिटेड इंट्राडे ट्रेडिंग क्लासेस मधील 15 वर्षांपासूनचे एकमेव नाव. येथे तुषार सर स्वतः लाईव्ह मार्केट मध्ये ट्रेनिंग देतात. मुळातच कमोडिटीज मध्ये डे ट्रेडिंग हा एक अवघड विषय, आणि त्यातल्या त्यात लाईव्ह मार्केट मध्ये शिकवणे म्हणजे त्यातूनही अवघड. परंतु तुषार सरांचा अनुभव आणि ज्ञान याद्वारे त्यांनी ही अशक्य गोष्ट सुद्धा अत्यंत सहजपणे शक्य करून दाखवली आहे. आजपर्यंत सरांच्या ट्रेनिंगचा लाभ हजारो विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे व त्यांचे बरेचसे विद्यार्थी आज ट्रेडिंग करून दररोज भरपूर पैसे कमवत आहेत. सरांच्या या कार्याची दखल अनेक टीव्ही चॅनल्स व संस्थांनी घेऊन सरांना पारितोषिक देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे. तसेच अनेक वर्तमानपत्र, टीव्ही चॅनल्स व मॅगझिन्स मधून सरांचे लेख देखील वारंवार प्रसिद्ध होत असतात. चला तर तुषार भूमकर सरांकडून कमोडिटीज मार्केटमध्ये इंट्राडे ट्रेडिंग हा विषय शिकूया आणि समृद्ध होऊया. तर सरांची ओळख करून झाली आणि आता आपण थेट विषयाला सुरुवात करूया. सर, सगळ्यात आधी मला सांगा की इंट्राडे ट्रेडिंग कोच होण्यासाठी तुम्हाला नेमकी कशी प्रेरणा मिळाली आणि कसे तुम्ही या क्षेत्रात आलात? ट्रेडिंग ज्यावेळेला मी चालू केलं होतं इंट्राडे ट्रेडिंग, त्यावेळेला नक्की काही माहिती नव्हतं, आणि त्याच्यासाठी असे काही क्लासेस किंवा काही इन्स्टिट्यूट्स पण अवेलेबल नव्हत्या की ज्या स्पेशली इंट्राडे ट्रेडिंग शिकवतील. आणि मला मुख्य तो इंटरेस्ट होता तो म्हणजे डे ट्रेडिंगमध्ये. मग सुरुवात अशीच झाली नुकसान करून, मग त्याच्यातून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. मग थोड्या प्रॅक्टिस नंतर अजून काही गोष्टी शिकायला मिळाल्या. कधी मग ट्रेडिंग करता करता वाईट अनुभव यायचा, मग झालेल्या लॉसेसच्या मागचे रिझन्स मी शोधून काढायचो. आणि एक टाइमला मी ठरवलं होतं की आपण ह्या इंट्राडे ट्रेडिंगमध्ये मास्टर होऊन दाखवायचं आणि आपण स्वतः लोकांना ट्रेडिंग शिकवायचं. तर त्याच्यातूनच माझी इंट्राडे ट्रेडिंगची अशी सुरुवात झाली होती. अगदीच. आणि ही सुरुवात झाल्यानंतर पुढे तुम्ही कुठेच थांबला नाहीत, स्वतःही शिकलात आणि दुसऱ्यांना देखील तुम्ही नॉलेज देताय. तुमच्या मते इंट्राडे ट्रेडिंग आणि इतर प्रकारच्या जे ट्रेडिंग होत असतात तर त्यामध्ये मुख्यत्वे काय फरक आहे? दोन प्रकारे मुख्यत्वे आपण ट्रेडिंग करतो. एक म्हणजे शॉर्ट टर्म किंवा लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, आणि दुसरं म्हणजे डे ट्रेडिंग. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणजे शेअर्स घेणं आणि त्याला 5, 10, 20 वर्षासाठी होल्ड करणं. आणि डे ट्रेडिंग म्हणजे आजच्या आज घेऊन आजच्या आज लगेच विकून टाकायचं. तर पूर्वीच्या काही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट हा पॉप्युलर कन्सेप्ट होता आणि लोकांना वेळही होता, तेवढा इंटरेस्टही होता. पण आता तेवढा लोकांना वेळ राहिलेला नाही आहे. मार्केटही असं आहे आत्ता की आता सध्या लाईफ टाईम हायला आहे. काही दिवसांनी जर इलेक्शन झालं आणि मार्केट जर खाली आलं तर जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर परत त्यांना वेट करत बसायला लागणार. तर डे ट्रेडिंगमध्ये हा वेट टाईम जो असतो हा 0 असतो. आपला इमिजिएट रिझल्ट मिळतो. आपल्या 2-3 वर्ष, 4-6 महिने किंवा 4-5 वर्ष थांबायला लागत नाही रिझल्ट घेण्यासाठी, जे सध्या खूप ज्याच्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग सध्या खूप पॉप्युलर झालेलं आहे. तर प्रत्येकजण हे करू शकतो, पण त्याच्यासाठी नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि डिसिप्लिनने ट्रेडिंग करणं गरजेचं आहे. अगदीच. आणि या संदर्भात तुमचे स्वतःचे कोर्सेस देखील आहेत. तर इंट्राडे ट्रेडिंगसाठी तुमच्या कोर्सेसमध्ये नेमकी रिस्क मॅनेजमेंट कशा पद्धतीने शिकवली जाते आणि त्यावर देखील तुम्ही कसं विशेष लक्ष देता? इंट्राडे ट्रेडिंगमध्ये बेसिक पासून ते प्रोफेशनल लेवलच्या सगळ्या गोष्टी मी पूर्ण डिझाईन करून या कोर्समध्ये टाकले. तर कोर्सेस मी अशा लोकांसाठी डिझाईन केला की ज्याला नोकरी सोडायची आहे किंवा ज्याला धंदा बंद करायचा आहे आणि ज्याला करिअर करायचं आहे ट्रेडिंगमध्ये, किंवा ज्याला पार्ट टाइम करायचे पण सिरियसली करायचे, किंवा अशा लोकांसाठी की ज्याची आता नोकरी चालू आहे, ठीक आहे, किंवा धंदा चालू आहे
उद्या जाऊन जर नोकरी गेली किंवा नोकरी सोडायची इच्छा झाली, धंदा जर त्याचा बंद पडला किंवा त्याचा धंदा जर बंद करायची इच्छा झाली, तर ज्याला स्वतःसाठी एक बॅकअप प्लॅन तयार करून ठेवायचा आहे अशा लोकांसाठी डिझाईन केलेला माझा हा कोर्स आहे. म्हणजे आज कोर्स झाल्याच्या नंतर एक 4-6 महिन्यामध्ये आपल्याला पार्ट टाइम किंवा फुल टाइम प्रोफेशनल ट्रेडर व्हायचं आहे, ह्या दृष्टिकोनातून आत्तापासून काम चालू करायला लागतं. त्याच्यासाठी डिसिप्लिन खूप महत्त्वाचं आहे, चिकाटी खूप महत्त्वाची आहे. तर ह्याच्यामध्ये सक्सेस मिळत नसतं, ह्याच्यामध्ये सक्सेस जे हे मिळवायला लागतं. आणि सक्सेस मिळवायसाठी आधी वेळ द्यायला लागतो, प्रॅक्टिस करायला लागते, रोजच्या रोज मार्केटला बघायला लागतं, सांगितल्या गोष्टी कोर्समधल्या सगळ्या गोष्टी 100% फॉलो करायला लागतात. हे केल्यानंतर पण काय होतं की सुरुवातीला ह्या मार्केटमध्ये ना थोड्याशा चुका होतात, थोडेसे लॉसेस होतात. ठीक आहे, तर त्या लॉसला सहन करायची कॅपॅसिटी सुद्धा माणसामध्ये असली पाहिजे. थोड्या दिवसांनी काय होतं की त्या लॉसला हळूहळू कंट्रोलमध्ये आणता येतं आपल्याला, आणि मग प्रॉफिटला जे ते वाढवता येतं. हळूहळू करून लॉस जे आहेत हे बंद होऊन जातं आणि प्रॉफिट जो आहे तो आपला वाढायला स्टार्ट होतो. त्यानंतर आपलं मेन ह्याच्यातून इन्कम चालू होऊन जातं. पण तोपर्यंत सस्टेन होणं पण खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी प्रॅक्टिसला मी सांगतो की ॲटलिस्ट 2-3 महिने, 1-2 महिने तरी लोकांनी पेपर ट्रेडिंग केली पाहिजे, मग त्यानंतर ॲक्च्युअल ट्रेडिंगमध्ये उतरलं पाहिजे. अगदी जसं तुम्ही सांगितलं की आधी प्रॅक्टिस होणं गरजेचं आहे. मात्र ज्यांना इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे त्यांची देखील अशी इच्छा असते की आम्हाला ते व्यवस्थितपणे जमलं पाहिजे. मात्र जे सहसा नवीन लोक यामध्ये येतात त्या कशा प्रकारच्या चुका करतात आणि त्या चुका टाळण्यासाठी तुम्ही त्यांना नेमकं कसं मार्गदर्शन करता? सध्या काय झालेलं आहे की मोबाईलवरूनच अकाउंट ओपन होतात, मोबाईलवरूनच ट्रेडिंग होतं चालू, मोबाईलवरूनच ऑर्डर्स पडतात, मोबाईलवरूनच पैसे ट्रान्सफर होतात. तर शौक म्हणून ह्या मार्केटमध्ये येणाऱ्यांचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि अशा लोकांना काही सक्सेस मिळत नाही. तर ह्याच्यात नीट शिकवून घेऊन ॲज अ करिअर म्हणून जर आपण काम केलं तरच माणूस ह्याच्यामध्ये सक्सेस होऊ शकतो. जसं आपण एखादा MBBSच्या कोर्सला ॲडमिशन घेतो किंवा जसं MPSC किंवा UPSCमध्ये डेडिकेशननी काम करतात किंवा जसं चार्टर्ड अकाउंटंटच्या कोर्ससाठी असतं, सेम त्याच लेवलचं डेडिकेशन ह्या ट्रेडिंगमध्ये लागणार आहे आणि प्रत्येकाने ते दिलं तर सक्सेस मिळणार आहे. पण प्रॉब्लेम असा होतो की तिथपर्यंत जास्त पण कोणी टिकतच नाही. एक तर ते मध्येच सोडून देतात किंवा मग लॉस झाले की मग ट्रेडिंग करणं बंद करतात. आणि हे तर होतच राहणार आहे, किरकोळ लॉसेस तर होणारच आहेत ट्रेडिंगमध्ये. ठीक आहे, पण त्या लॉसला कसं अवॉइड करायचं आणि प्रॉफिटला कसं मल्टिप्लाय करायचं हे समजण्यासाठी कोर्सपेक्षा जास्त रोजच्या प्रॅक्टिसमधनं त्या गोष्टी कळत जाणार आहेत. अगदी जसं तुम्ही म्हणालात की रोजची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आणि आता आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर शेअर मार्केट बद्दल माहिती देणारे बरेच लोक आहेत, त्यामुळे अनेकांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायची असते. तर ही गुंतवणूक पाहता येणाऱ्या काळात भारताची नेमकी आर्थिक स्थिती कशी असणार आहे? येत्या काही दिवसामध्ये मार्केट तर खूप चांगलं असणार आहे, पण इलेक्शन झाल्याच्या नंतर अशी शक्यता वर्तवली जाते किंवा असं माझं एक पर्सनल मत आहे की महागाई वाढेल भारतामध्ये. कारण भारताचे जे शेजारी देश आहेत इथं सध्या खूप महागाईचा विस्फोट झालेला आहे. ठीक आहे, तर भारतामध्ये ते तसं होण्याचे चान्सेस आहेत. सध्या जगभरामध्ये रिसेशन चालू आहे, खूप मोठ्या प्रमाणावरती चालू आहे. आपल्या इथे एवढं ते सध्या जाणवत नाही आहे, पण थोड्या दिवसांनी आपल्याही त्याची झळ ही लागणारच आहे. नोकरीवाल्याने लागणार, धंद्यावाल्यानेही लागणार. तर प्रत्येकाने आपल्यासाठी एक बॅकअप प्लॅन तयार करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. आणि शेअर मार्केट हा असाच एक बॅकअप प्लॅन प्रत्येकासाठी होऊ शकतो. अगदीच. आणि या बॅकअप प्लॅन मध्ये आपल्याला उतरायचं असेल तर सगळ्यात आधी आपल्याला शेअर मार्केटची माहिती असणं गरजेचं आहे. मात्र ज्यांना इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे आणि त्यामध्ये उत्तमरित्या करिअर करायचं आहे त्यांनी नेमकी कशी स्ट्रॅटेजी ठरवावी किंवा काही आखणी करणं आधी गरजेचं आहे का? हो, इंट्राडे ट्रेडिंगमध्ये उतरण्यासाठी आधी नक्की काय करायचं हे डिसाईड केलं पाहिजे. जसे की कोणाला जर इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर कुठलाही छोटा मोठा कोर्स करून शेअर्स घेऊन ठेवले, काही दिवसानंतर विकले, त्याच्यात आपोआप जो काही तो प्रॉफिट मिळत असतो. पण ट्रेडिंगसाठी पूर्ण प्लॅनिंगने उतरलं पाहिजे. प्रत्येकाने हे आधी पाहिलं पाहिजे की ट्रेडिंगची जे फील्ड आहे हे खरंच आपल्यासाठी तेवढं कामाचं आहे का, म्हणजे आपण तेवढे सिरियस आहे का, की आपण तेवढा वेळ देऊ शकणार आहे का, आपण तेवढं मन लावून काम करणार आहे का. ते जर होणार असेल तर ह्याच्यामध्ये या, प्रत्येकाने सांगतो. कारण प्रत्येकाने कुणी आले आणि लगेच चालू झाले तसं नाही होणार याच्यामध्ये. जसा MBBSच्या एक्झामचा रिझल्ट लागतो खूप कमी पर्सेंटेजमध्ये किंवा जसा UPSCचा रिझल्ट लागतो खूप कमी पर्सेंटमध्ये, आमच्याकडे कोर्सला येणाऱ्यांचा आणि त्याच्यातून सक्सेस होणाऱ्यांचा जो रेशो आहे तो तेवढाच आहे जेवढा जिम लावणाऱ्यांचा आणि ॲक्च्युअल बॉडी बिल्डर होणाऱ्या लोकांचा असतो. शौक म्हणून किंवा हाऊस म्हणून खूप सारे लोक येतात, पण जे कंटिन्यू करतात रिझल्ट त्यांना येतो. आता जो कंटिन्यू करणार आहे त्याला रिझल्ट येणारच आहे. तर आम्ही काय करतो याच्यामध्ये प्रत्येकाला लाईफ टाईम सपोर्ट कमिट केलेला आहे
ठीक आहे. प्रत्येकाला विदाऊट एनी कंडिशन काही डाऊट असेल, काही अडचण असेल तर तो कधी आमच्या ऑफिसमध्ये कॉन्टॅक्ट करू शकतो. कोर्स झाल्यानंतर आमचे त्याच्यात रिव्हिजन सेशन्स पण होत असतात. त्यानंतर 10 लोकांची आमची सपोर्ट टीम आहे जी दिवसभर अवेलेबल असते. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत रोज अवेलेबल असते. मार्केट टाईममध्ये काय डाऊट असतील तर जे क्लायंट्स आहेत आमचे ते त्यांना कधी फोन करून क्वेरीज विचारू शकते. आणि त्यांना जर माझ्याशी पर्सनली बोलायचं असेल तर मी रोज संध्याकाळी 6 नंतर अवेलेबल असतो. मी प्रत्येकाशी पर्सनली बोलत असतो. फक्त माझी अपॉइंटमेंट बुक करायची असते. माझी अपॉइंटमेंट बुक केल्याच्या नंतर त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी माझ्याकडून त्या प्रत्येक क्लायंटला ज्याच्याकडून जे बुकिंग आलेली आहे, ज्याची अपॉइंटमेंट आली आहे, त्या प्रत्येकाला कॉल जातो आणि मी पर्सनली त्याचे कॉल्स जे आहेत ते अटेंड करतो. पर्सनली सगळे डाऊट सॉल्व्ह करत असतो. तर हे जे करतो मी ह्याच्यातून खूप लोकांना सध्या फायदा व्हायला लागलेला आहे. आधी काय व्हायचं की कोर्स अटेंड करून गेल्यानंतर त्याचा काही फॉलोअपच व्हायचं नाही. तर आता आमच्या ऑफिसमधून प्रत्येकाला मी कॉल करून विचारतो की बाबा तुमचं ट्रेडिंग कसं चाललंय, तुम्ही खरंच करताय का, काय अडचण आहे का, तुम्हाला काय डाऊट असेल तर सरांशी बोलायचं आहे का, सपोर्ट टीमकडनं परत सगळ्या गोष्टींचा डेमो हवा आहे का. ह्याच्यामुळे ट्रेडिंगचा जो लोकांचा इंटरेस्ट आहे तो पण अजून वाढत चाललाय. आधी काय व्हायचं, थोडंफार लोक ट्रेडिंग करायची सुरुवातीला आणि मग वेळ नाहीये किंवा कॅपिटल नाहीये किंवा इन्फ्रास्ट्रक्चर नाहीये म्हणून सोडून देत होती. ते आता ते प्रमाण थोडंसं कमी झालेलं आहे. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे इंट्राडे ट्रेडिंगमध्ये जर तुम्हाला करिअर करायचं असेल तर सरांनी स्वतः कस्टमाइज पद्धतीनं कोर्स डिझाईन केले. त्या कोर्सला ॲडमिशन घेण्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला नंबर दिसतोय. या नंबरवर संपर्क साधून तुम्ही सरांचं मार्गदर्शन घेऊ शकता. त्याचबरोबर तुम्हाला सरांची अपॉइंटमेंट बुक करायची असेल तरीही तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिसतोय. संध्याकाळी 6 नंतर सर पर्सनली प्रत्येकाला मार्गदर्शन देतात. त्यामुळे शेअर मार्केटबद्दल, इंट्राडे ट्रेडिंगबद्दल तुमच्या मनात कोणतेही प्रश्न असतील तर त्याची उत्तरं तुम्ही सरांकडून घेऊ शकता. सर, जसं तुम्ही आता शेअर मार्केटबद्दल सांगितलं आणि इंट्राडे ट्रेडिंग नेमकी कशी करायची याबद्दल सांगितलं, तर यामध्ये वेळेला फार महत्त्व आहे. म्हणजे इंट्राडे ट्रेडिंग करताना आपण एंट्री कधी करायची, एक्झिट कधी करायची, त्यामध्ये वेळेचं महत्त्व नेमकं कसं आहे, याबद्दल कोर्सेसमध्ये तुम्ही नेमकी कशी माहिती देता किंवा कोणकोणत्या सुविधा तुम्ही देता? इंट्राडे ट्रेडिंगला वेळेचं महत्त्व आहे. पण कसं आहे की जसं आपण पाण्यात गळ टाकून बसतो, आपल्याला माहिती नाही की गळाला मासा कधी लागणार आहे, पण आधी आपण जर बसलो तर तो थोड्या वेळात आपल्याकडे. तर तसंच आहे ट्रेडिंगचं सुद्धा की चार्टमध्ये सिग्नल कधी येणार आहे हे आपल्याला माहीत नसतं आधी. पण ज्या वेळेला सिग्नल जनरेट होतो त्यावेळेला आपण समोर हजर पाहिजे, प्लस आपलं लक्ष पाहिजे. हे जर पॉसिबल झालं तर ट्रेडिंग म्हणजे व्हिडिओ गेम खेळण्यापेक्षा जास्त वेगळा काही प्रकार नाही आहे. ठीक आहे, प्रत्येक जण करू शकतो. पण ते त्याच्यावर डिपेंड करतं की त्याच्या सिरियसनेसच्या लेवलवरती. प्रत्येकाची जेवढी सिरियसनेसची लेवल हाय असणार आहे तेवढी त्याची सक्सेसची लेवल पण हाय असणार आहे. अगदीच. आणि सर, या कोर्सेसबद्दलही मला सविस्तर जाणून घ्यायचं आहे की एखाद्याने आपल्या कोर्सला ॲडमिशन घेतला तर नेमके कोणकोणते विषय त्यामध्ये कव्हर होतात आणि या कोर्सचं ड्युरेशन देखील नेमकं किती असतं? आमचा जो कोर्स असतो हा 4 दिवसाचा असतो. पण 4 दिवस कोर्स झाला म्हणजे सगळं संपलं असं नसतं. काही दिवसांनी नंतर त्याच्यात रिव्हिजन सेशन पण होत असतात. त्यानंतर रेग्युलर रोजची फॉलोअप पण आमच्याकडून होत असतो. तर 4 दिवसाच्या कोर्समध्ये पहिला जो दिवस असतो तो बेसिक कोर्सचा पार्ट असतो, ज्याच्यामध्ये शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची, पोझिशनल ट्रेडिंग कसं करायचं आणि थोडंफार बेसिक इंट्राडे ट्रेडिंगची सुरुवात कशी करायची ह्याच्यावरती तो असतो. आणि जो पार्ट 2चा कोर्स आहे आमचा, तो ॲडव्हान्स कोर्स आहे. तो पूर्ण अशा लोकांसाठी डिझाईन केला आहे की ज्याला प्रोफेशनल पद्धतीने काम करायचं आहे. तर त्याच्यामध्ये ज्या स्ट्रॅटेजीज आहेत त्या मी स्वतः डिझाईन केलेल्या आहेत. माझ्या स्वतःची ह्या कोर्समध्ये तयार केलेले 17 कॉपीराईट सब्जेक्ट आहेत जे मी शिकवत असतो. तर पूर्ण इंट्राडेवरती डिझाईन केलेलं आहे. आणि मी स्पेशली रेकमेंड करतो ते म्हणजे कमोडिटी मार्केट. कारण कमोडिटी मार्केटचा जो स्पीड आहे हा सगळ्यात हाय आणि पैसे कमवून द्यायचं जे पोटेन्शियल आहे ते सगळ्यात त्याच्यामुळे जास्त आहे. बरेच लोक ऑप्शनमध्ये ट्रेडिंग करतात, पण मी प्रत्येकाला सांगितलं ऑप्शनमध्ये अजिबात ट्रेडिंग करू नका. कारण ते ट्रेडिंग करायसाठी तयार केलेलं प्रोडक्ट जे ते नाही आहे. ऑप्शन हे हेजिंग करायसाठी बनवलेलं प्रोडक्ट आहे. आणि ऑप्शनमध्ये जर आपण इंट्राडे ट्रेडिंग करायला उतरलो तर कुठले टेक्निक वापरा, सॉफ्टवेअर वापरा, कोर्स अटेंड करा, फॉर्म्युला वापरा, काही करा, त्याच्यामध्ये कायम आणि रेग्युलर प्रॉफिट होणं हे इम्पॉसिबल आहे. झालं तर कधीतरी होऊ शकतो, पण एक मिस्टेक जर झाली तर अख्खं कॅपिटल आपलं साफ होऊन जातं. आणि प्रत्येक ट्रेडरसाठी हे खूप महत्त्वाचं आहे की कॅपिटल प्रोटेक्शन, भांडवल जागेवर राहिलं पाहिजे. 6 महिने प्रॉफिट नाही झालं तरी चालेल, जे ऑप्शन्समध्ये होत नाही अजिबात. आणि लोक मुख्यत्वे काय होतं की त्याला कॅपिटल कमी लागतंय किंवा मिनिमम रिस्क आहे असं त्यांचा समज झालेला आहे आणि जास्त करून ऑप्शनमध्येच जातात ट्रेडिंग करायला. तर तसं नाही आहे, त्याच्यामध्ये मिनिमम रिस्क नाही आहे, त्याच्यात 100% रिस्क आहे. एका ट्रेडमध्ये अख्खं कॅपिटल साफ व्हायची. तर आधी आपलं ट्रेडिंग करायची का इन्व्हेस्टमेंट करायची का काय करायचे हे प्रत्येकाने डिसाईड केलं पाहिजे. बरं, आपल्याला जर ट्रेडिंग करायची तर कशा पद्धतीची करायची, कधीतरी वेळ मिळाला तर करायची आहे,
आहे तर त्याच्यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजीज आहेत. दिवसातनं पार्ट टाइम करायचे, हाफ डे करायचे, 6 नंतर करायचे, त्याच्यासाठी वेगळ्या स्ट्रॅटेजी आहे. तर फुल टाइम करायचे त्याच्यासाठी वेगळे टेक्निक्स असणार आहेत. प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या असणार आहेत त्याच्यात. तुम्ही कोर्सेस बद्दल सांगितलं, इंट्राडे ट्रेडिंग तुम्ही इतकं करता, मात्र तुम्हीही स्वतः जेव्हा तुमच्या विद्यार्थ्यांना शिकवत असतात त्यासोबत स्वतःही ट्रेड करता का? हो, स्वतःही करतो. ऑलमोस्ट आठवड्यातले 5 पैकी 3 ते 4 दिवस तर माझं ट्रेडिंग असतंच. एखाद्या दिवशी जर कुठे बाहेर असेल किंवा काही मीटिंगमध्ये असेल तर त्या दिवशी माझं ट्रेड्स होत नाही. म्हणजे सकाळी नाही आलं तर मी संध्याकाळी ट्रेड करतोच. माझे स्वतःच्या रोजचं ट्रेडिंग चाललं असतं. मी ट्रेडिंग खूप कमी करतो, महिन्यातून हार्डली एखादी बॅचेस करत असतो. बाकी तर रेग्युलर ट्रेडिंग माझं चाललं असतं. तर रेग्युलर ट्रेडिंगमधनंही मला खूप चांगलं त्याच्यातून रिझल्ट येतात. आता माझं स्वतःचं एक ट्रेड चालू आहे की ज्याच्यामध्ये आत्ता जवळपास 83,500 रुपयाचा प्रॉफिट आहे. हा लोक पाहू शकतात. ठीक आहे. तर हे ट्रेडिंग असं रोज असतं, कधी 50,000, कधी ₹1,00,000, कधी 1.5-2 लाख रुपये, कधी 3-4 लाख रुपये. हे ट्रेडिंगमधनं रोज स्कोप आहे या मार्केटमध्ये. कधी सकाळी अपॉर्च्युनिटी येतात, कधी दुपारी येतात, कधी संध्याकाळी येतात, कधी रात्री येतात. तर कमोडिटी मार्केट मला का आवडतं जास्त, कारण जे लोक नोकरी करतायत ते पार्ट टाइम करू शकतात, 6 नंतर करू शकतात. ज्याचे सेकंड शिप आहे तो सकाळी काही ट्रेड करून नंतर कामावर जाऊ शकतो, किंवा आठवड्यातनं 2 दिवस सुट्टी असेल 2 दिवस करू शकतो. ठीक आहे. तर ज्याला फुल टाइम करायचे त्याच्यासाठी तर सकाळपासून रात्री 12 पर्यंत मार्केट चालू आहेच. ओके. तर दुकान जेवढं जास्त उघडं राहणार, धंदा तेवढा जास्त होणार आहे आपला. आणि त्याच्यासाठी कमोडिटी मार्केट सगळ्यात हे चांगलं रिटर्न देणारं असं प्रोडक्ट आहे. आणि मुळात हे त्याचा मेन फायदा असा आहे की हे लिगल आहे. ठीक आहे. ह्याच्या जोडीला अजून बरेच काही काही प्रकार लोक करत असतात, की बिटकॉइन आहे, फॉरेक्स ट्रेडिंग आहे, किंवा अजूनही काही काही सध्या नवीन नवीन ॲप्लिकेशन आले सध्या, की मोबाईल पत्त्याचे गेम खेळतात, रमी ॲप्लिकेशन आलेत, IPLची बेटिंगचे ॲप्लिकेशन आलेत, अजून ल्युडो वगैरे सारखे गेमचे पण पैसे लावून खेळायचे ॲप्लिकेशन सध्या आलेले आहेत. ओके. तर त्याच्यामध्ये काही करण्यापेक्षा तर ट्रेडिंग तर कधीही लिगलच आहे. आणि कमोडिटी मार्केट हा इंटरनॅशनल मार्केट असल्यामुळे काय होतं की आपण भारतामध्ये बसून इंटरनॅशनल मार्केटमध्ये ज्या घडामोडी होत आहेत त्याच्यावरती त्याची जी मुवमेंट आहे ती इंडियन मार्केटमध्ये ट्रेडिंग करून त्याच्यातून चांगला प्रॉफिट काढू शकतो. त्यामुळे कमोडिटी मार्केट हे इंट्राडे ट्रेडिंग सगळ्यात उत्तम मार्केट आहे. अगदी जसं तुम्ही सांगितलं की या मार्केटमध्ये इन्व्हेस्ट केलं तर आर्थिक फायदा, जसं तुम्ही सांगितलं की काही वेळेला 50,000च्या वर देखील आपलं इन्कम होतं, काही वेळेला ते होतही नाही. मात्र जेव्हा ट्रेनिंगसाठी लोक आपल्याकडे येतात आणि 4 दिवसाचं ट्रेनिंग तुम्हाला त्यांना द्यायचं असतं, त्यात कोणकोणते विषय तुम्ही हाताळतात आणि विद्यार्थ्यांचा देखील काही प्रश्न असतो का की या अमुक एका विषयावर किंवा या ट्रेडवर आम्हाला शिकवा? हो, प्रत्येकाच्या मनामध्ये खूप सारे डाऊट्स असतात. आणि काही काही लोकांच्या मनात डाऊट्स म्हणजे त्यांना काय डाऊट विचारायचे हेच कळलेलं नसते, इतके ते फ्रेशर असतात. तर पूर्ण बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत मी त्यांना घेऊन जात असतो आणि प्रोफेशनल लेवलच्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना शिकवत असतो. तो कोर्स झाल्यानंतर त्यांना सपोर्ट हा लागतोच. प्रत्येकाच्या हँडहेड प्रॅक्टिस करून घेतो आम्ही ट्रेडिंगची, प्रत्येकाकडून आम्ही ते करून घेतो. माझं स्वतःचं डिझाईन केलेलं एक ॲप आहे ज्याच्यामध्ये ते क्लायंट लोक रोजचा ट्रेड रिपोर्ट बनवून टाकत असतात आणि त्याचा रिपोर्ट माझ्या सिस्टममध्ये येतो. तर मला प्रत्येकाचा रिपोर्ट दिसत असतो. मी त्याचे ट्रेड जे आहे ते ऑब्झर्व करत असतो. काय केलं आहे, किती तारखेला ट्रेड केला आहे, किती वाजता ट्रेड केला आहे, कुठल्या कमोडिटीमध्ये केलेला आहे, बाय केला की सेल केला आहे, काय प्राईजला केलेलं आहे, प्रायमरी टार्गेट किती, सेकंडरी टार्गेट किती, इतक्या एकूण एक गोष्टीचा रेकॉर्ड त्याच्यामध्ये आम्ही मेंटेन करत असतो. आणि प्रत्येक क्लायंटच्या बाबतीत आम्ही ते करत असतो. आणि प्रत्येकाला मी जर एखाद्याने मला क्वेरी विचारली की सर मला 12 मार्चला मी सकाळी 11:30 वाजता सिल्वर बाय केली होती ह्या प्राईजला आणि माझं त्याच्यामध्ये स्टॉप लॉस उडाला, आता काय चुकलं माझं ते मला सांगा. तर मी इतक्या खोल लेवलला जाऊनही त्यांच्या डाऊट्सचे जे क्वेश्चन जे आहेत त्यांना आन्सर देत असतो आणि त्यांना सांगत असतो की मी काय रिप्लाय दिलेला आहे त्याच्यावरती तुम्ही ते नोट करून ठेवा, म्हणजे ही मिस्टेक पुढच्या वेळेला होणार नाही. तर सुरुवातीला काही मिस्टेक होतातच. ठीक आहे. काही वेळेला बायच्या जागी सेलचं बटन दाबलं जातं, किंवा काही वेळेला ट्रेड स्क्वेअर अप करायच्या जागी अजून एकदा बाय होऊन जातं, काही वेळेला स्टॉप लॉस लावायच्या जागी जागेवर पोझिशन स्क्वेअर अप होऊन जातात. तर ह्या मिस्टेक सुरुवातीला होतात आणि प्रत्येकाच्या होतात. ठीक आहे. तर त्याची आपण ती तयारी ठेवलीच पाहिजे. पण काही दिवसांनी ह्या मिस्टेक कमी कमी होऊन मग काय होतं की मिस्टेकच व्हायच्या बंद होऊन जातात आणि मग प्रॉफिट ऑटोमॅटिक व्हायला लागतो. तिथपर्यंत टिकणं गरजेचं आहे. जो टिकतो त्याला रिझल्ट येतो. अगदीच. या अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत, याबद्दल देखील तुम्ही इतक्या सविस्तररित्या समोरच्याला सांगतात आणि तेवढा सपोर्ट देतात. मात्र तुमचे आम्ही अनेक व्हिडिओज बघितलेत ज्यात तुम्ही ट्रेडिंग करताना दिसतात. ज्यांना असा सेटअप हवा आहे किंवा ज्यांना घरच्या घरी ट्रेडिंग आता दररोज करायचं आहे, तर त्यांना काय सांगाल? त्यांना अशा कोणत्या सेटअपची देखील गरज आहे का? हो, जर आपलं प्रोफेशनल लेवलचं ट्रेडिंग करायचं झालं, जर आपल्याला रात्री 12 पर्यंत बसायचे, तर आपली एनर्जी लेवल मेंटेन ठेवणं पण खूप गरजेचं आहे.
एक लॅपटॉप ठेवून काम नाही होणार. त्याच्यासाठी मी प्रत्येकाला रेकमेंड करतो एक 3 स्क्रीनचा सेटअप आपल्याला लागणार आहे. आणि प्रत्येकाच्या घरामध्ये सध्या एखादा कॉम्प्युटर किंवा एखादा लॅपटॉप असतोच. तर त्याच्यातूनच आपला तो सेटअप उभा करायचा. त्याच्यासाठी काय फार वेगळा इन्फ्रास्ट्रक्चर लावायचं नाहीये किंवा फार जास्त त्याच्यासाठी खर्च पण नाही येणार. तर थोडक्याच जागेमध्ये थोडक्याच इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आपण या ट्रेडिंगला चालू करू शकतोय. आणि मग हळूहळू त्याला स्केल करू शकतो. थोडे दिवस पेपर ट्रेडिंग करायचे, मग मायक्रो सिल्वरमध्ये चालू करायचे, मग मिनीवरती यायचे, मग मोठ्या लॉटवरती जायचे, मग 2 लॉटवरनं 4 लॉट, 4 वरनं 8 लॉट, 10 लॉट, 20 लॉट, 50 लॉट, 100 लॉट जरी एखाद्याला सिल्वरचे किंवा क्रोडलचे बाय करायचे जर वेळ आली तर 100 लॉटचं प्रेशर सहन कसं करायचं ह्याच्यावरती मी अख्खा कोर्स डिझाईन केलेला आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लेवलचं जरी ट्रेडिंग कोणाला करायचं असेल तर तो त्या लेवलचं ट्रेडिंगही करू शकतो. आणि अनेक लोक आहेत जे माझं कोर्स अटेंड करून झाल्याच्या नंतर तशा लेवलचं ट्रेडिंग सध्या करतायत. माझे स्वतःचे 40-50 लॉटमध्ये 100 लॉटमध्ये वगैरे ट्रेडिंग चालत असते. बरेच क्लायंटही करतायत. बऱ्याच लोकांनी छोटे मोठे कोर्सेस घ्यायला पण चालू केलेले. बऱ्याच लोकांनी स्वतःची युट्यूब चॅनल चालू केलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये असं नाही की फक्त ट्रेडिंग करूनच पैसे मिळतात. अजूनही इन्व्हेस्टमेंट करूनही मिळतात, रोजच्या ट्रेडिंगही मिळतात आणि खूप सारे ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये की ज्याच्यातून आपण पैसे कमवू. अगदीच बरेच ऑप्शन्स आहेत ज्याच्यातून आपण ट्रेडिंग करू शकतो आणि आपली आर्थिक प्रगती साधू शकतो. आणि त्याचबद्दल आज तुम्ही आम्हाला इतकी महत्त्वाची माहिती दिली. तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. त्याचबरोबर गुरुकिल्ली अशाची या कार्यक्रमात वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.